अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजऊ चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा विठ्ठला। पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज। माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा। प्रस्तुत चिंतना करता घेतलेला अभंग भगवान श्री पंढरीनाथांचे लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगातून श्री संत नामदेव महाराज ज्या सद्गुरूंच्या कृपेने पूर्णता साध्य झाली, कृतार्थता साध्य झाली, त्या सद्गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा अभंग आहे। विठ्ठला 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 चिंतनाकडं ओढण्यापूर्वी सज्जन हो परिहार। श्री हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय आपल्या सर्वांचे गुरुवर्य हरिभक्त परायण सुंदररावजी माने गुरुजी, गुरुजींच्या गुरुपूजनाचा हा कार्यक्रम सर्व विद्यार्थी मंडळींनी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली आहे। माझं महत् भाग्य की गुरुजींच्या पूजनाच्या दिवशी मला सर्व विद्यार्थी बंधूंनी ही सेवेची संधी दिली। मी प्रथमतः आपल्या सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, कारण महापुरुषांची सेवा जीवनामध्ये घडावी आणि गुरुजींचं जे कार्य आहे ते अत्यंत दिव्य अशा स्वरूपाचं कार्य आहे। वारकरी संप्रदायाची विचारधारा अति उच्च अशा कोटीला पोहोचवण्याचं काम श्री हरिभक्त परायण परमपूज्य गुरुजी करत आहेत आणि आजपर्यंत ती ही सेवा त्यांनी अत्यंत निष्काम भावनेनं केलेली आहे। अनेक प्रसंग मी विद्यार्थी बंधूंच्याही कानातून ऐकलेले आहेत, म्हणजे मुखावाटे ऐकलेले आहेत आणि गुरुजींच्या सहवासातील जी काही मंडळी आहेत त्यांच्याही मुखारविंदातून गुरुजींचे प्रसंग अनेकशे प्रसंग मी श्रवण केलेत।
अनेक वर्षापासूनचं हे गुरुजींचं पवित्र असं कार्य त्यांना दिव्य स्वरूप धारण केलेलं दिसतंय. आज आपण पाहतोय महाराष्ट्रातील नामवंत अशी मृदंगवादक, वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत निष्ठेनं सेवा करणारी ही मंडळी गुरुजींनी घडवलेली आहेत. आणि त्यांचं हे आजपर्यंतचं कार्य नक्कीच स्तुतितुल्य आहे, स्तुती करण्यासारखं आहे. पण प्रकार असा झाला आहे, स्तुती करण्याकरता किंवा वर्णन करण्याकरता जो माणूस उभा केला आहे तो अत्यंत कमकुवत आहे. ती पावर, ती ताकद, जी आवश्यक अशी शक्ती पाहिजे ती या माणसाजवळ नाही. पण तरीही सर्व विद्यार्थी बंधूंना मी पुनश्च एकदा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आपण मला गुरुजींच्या पूजना दिवशी ही कीर्तनरूपी सेवा करण्याचं महत्भाग्य प्राप्त करून दिलात. या सेवेकरता उपस्थित सर्व विद्यार्थीवृंद आणि लातूरमधील सर्व काही गुणवान मंडळी, महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर एक एका होनी बळी रे बहु उपस्थित आहेत. श्री हरिभक्तपरायण बहु उपस्थित आहेत. सर्व काही गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी, चोपदार आणि भगवत स्वरूप असणारे सर्व श्रोते, मी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गुरुपूजन म्हणजे हे निष्ठा प्रगट करण्याकरता आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये निष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण निष्ठा एकनिष्ठाच लागते. निष्ठेत जर निष्ठी असेल तर मग मात्र ज्या अनुभूतीपर्यंत पोहोचायला पाहिजे ती अनुभूती जीवनामध्ये प्राप्त होत नाही. वारकरी संप्रदायातील अनुभूती ही निष्ठेचा परिपाक आहे. ज्या सद्गुरूंच्या कृपेनं हा सुलभ असा मार्ग सापडला, दिव्यता धारण करण्याचा मार्ग सापडलाय, पूर्णता साध्य करण्याचा मार्ग सापडलाय, त्या सद्गुरूबद्दल कृतज्ञच असलं पाहिजे, कृतज्ञ होऊ नये. म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये निष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराज म्हणतात, निर्धार हे वर्म चुको नये, निर्धार हे वर्म चुको भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत भाव पाहिजे परमार्थामध्ये. 13व्या अध्यायातलं चिंतन आहे का? काय ज्ञानोबरायांची गुरुनिष्ठा आहे बघा. ज्ञानोबराय म्हणतात, गुरुग्रह जये देशी तो देशुची
वसे मानसी का विरहिनी जैसी वल्लभाते. ज्ञानोबर आहे गुरुनिष्ठा प्रगट करत असताना स्पष्ट वर्णन करतात. ज्या देशाला गुरुचं घर आहे, गुरु मनात बसलेत असं नाही, देशच मनात बसवलाय तो. याच्या पुढली ओळी तर अत्यंत गोड आहे. ती कडून येतसे वारा. कुठून वारा आलाय? गुरुच्या देशाकडून वारा आलाय. पाहोनिया धावे सामोरा. गुरुच्या गावाकडून हवा आली आहे, वारा आलाय, आणि तो वारा आलेला पाहून पुढे जाऊन उभारला, हात जोडले आणि दंडवत घातला महाराज. कोणाला? आता वाऱ्यालाच घातला, हवेला घातला. आड पडे म्हणे घरा बिजे की जो. आडवा झाला त्या वाऱ्याला आणि म्हणला, ओ तुम्ही माझ्या गुरुच्या देशाहून आलात, तुम्ही माझ्या गुरुच्या घरून आलात, नक्कीच माझ्या गुरुदेवांना स्पर्श करून तुम्ही आलेले आहात, कृपा करून तुम्ही माझ्या घरी चला. गुरु तर माझ्या घरी येऊ शकत नाहीत, तुम्ही तरी माझ्या घरी चला. काय निष्ठा आहे महाराज, काय भाव आहे. आणि असा भाव शिष्यत्व पत्करल्यानंतर शिष्याच्या ठिकाणी असावा. भक्ती साधना करत असताना भक्ताच्या ठिकाणी असावा. विठ्ठल विठ्ठल. हा भाव का गरजेचा आहे, ही निष्ठा का गरजेची आहे, त्याचं एकमेव कारण आहे, ही निष्ठाच पूर्णतेपर्यंत घेऊन जाणार आहे. काय? निष्ठाच पूर्णतेपर्यंत घेऊन जाणार आहे. तो अंतकरणातला असलेला निष्ठावंत भावच कृतार्थतेपर्यंत घेऊन जाणार आहे. माणसाचा देह प्राप्त झाल्यानंतर दोन प्रकारची भावना त्याच्या ठिकाणी असतेच. भावना दोन प्रकारची आहे. एका भावनेला देह भावना असं म्हणलंय आणि एका भावनेला आत्मभावना असं म्हणलंय. एक देह भावना आणि दुसरी आत्मभावना. काय अंतर आहे दोघांमध्ये बघा. देह भावना जी आहे ती देहाशी संबंधित आहे, पण या देह भावनेचं एक विशेष आहे, देह बदलला की देहातली भावना बदलते. पण दुसरी जी भावना आहे आत्मभावना, कितीही देह बदलले तरी आत्मभावना बदलत नाही, कायम स्वरूपी टिकून राहते. विठ्ठल. जी सतत बदलत जाते तिचं नाव देह भावना, आणि जी कधीच बदलत नाही, कितीही देह बदलले तरी बदलत नाही, तिचं नाव आत्मभावना. अगदी थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू. देह बदलला की भावना बदलते, देह भावना. एकदा काय झालं, माणूस आणि गाय दोघ जण रस्त्याने चालले होते आणि रस्त्याच्या मध्यभागामध्ये एक गवताची पिंडी पडलेली होती. खरं खरं सांगा, त्या गवताच्या पिंडीवर कोण तुटून पडल? कोण तुटून पडल? गाय. का? गायीच्या देहात त्या गवताच्या पिंडीचं आकर्षण आहे. बरं आता सांगा, गाय आणि माणूस दोघ जण सोबतच चाललेत, पण रस्त्यात आता 2000च्या नोटा राहिल्या नाहीत, 500च्या नोटाचं बंडल पडलेलं होतं. आता कोण तुटून पडल? माणूस. का? गायीच्या देहात पैशाचं आकर्षण नाही, पण माणसाचा देह प्राप्त झाला की पैशाचं आकर्षण आहे, माणूसच आकर्षित होणार. विठ्ठल. देह बदलला
त्या देहातली भावना बदलली. पशु पक्ष्यांच्या देहातील भावना वेगळी आहे, माणसाचा देह प्राप्त झाला की त्या देहातली भावना वेगळी आहे. आणि कळण्यासाठी सांगतो, एक निष्णात असा ज्योतिषशास्त्राचा जाणता होता, फार पारंगत होता. दुरून दुरून लोक त्याच्याकडं अनेक प्रश्न घेऊन यायचे आणि आकडेमोड करून जे उत्तर निघायचं त्यांनी सांगितलेलं उत्तर तंतोतंत खरं ठरत होतं. दुरून दुरून लोक यायचे. एके दिवशी काय झालं, सुट्टीचा दिवस होता. निवांत बसल्याबरोबर मनात विचार आला. आपल्याकडं म्हण आहे बघा, रिकामं मन आणि कोणाचं घर म्हणतात? सैतानाचं घर. मनाला रिकामं कधीच सोडू नये, त्याला सारखं काहीतरी काम लावून द्यावं. झालं असं. निवांत बसल्यानंतर त्याच्या मनात आलं, अनेक लोकांचे मी अनेक प्रश्न सोडवतो, माझं दिलेलं उत्तर तंतोतंत खरं ठरतं, बघू तरी म्हणले आपण कधी मरणार आहोत. आणि मग पानं चाळाय चालू केले, आकडेमोड केली. उत्तर आलं, आजपासून 8व्या दिवशी मी मरणार आहे. बरं, तेवढ्यावर थांबावं की नाही? पुन्हा मनात विचार आला, 8 दिवसानं मरणार तर आहोतच, बघू तरी म्हणले पुढच्या जन्मीचा देह कोणता मिळणार आहे. पुन्हा आकडेमोड चालू केली. उत्तर आलं आणि त्या अंकाचं उत्तर ग्रंथामध्ये शोधलं. उत्तर असं होतं, पुढच्या जन्मीचा देह अस्वच्छ अशा प्राण्याचा मिळणार होता. नाव घ्यायचं काही कारणच नाही, तुम्हाला कळालं असेल. अगदी अस्वच्छ असा प्राणी, त्याचा देह त्याला प्राप्त होणार होता. मग ते उत्तर बघून फार वाईट वाटलं. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तत्परतेनं सर्व शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं, बाळाओ, मला एक महत्त्वाची चर्चा तुमच्यासोबत करायची आहे. म्हणे, सांगा गुरुजी. म्हणजे आजपासून 8व्या दिवशी माझा देह पडणार आहे. ते ऐकल्याबरोबर शिष्य रडू लागले. वाईट वाटलं, गुरुजी सोडून जाणार आहेत, फार वाईट वाटलं. ऐका म्हणले, आणखी एक महत्त्वाचं सांगायचं आहे. म्हणे, काय? 8व्या दिवशी दुपारी 2 वाजता माझा देह पडणार आहे, पण पुढचा ऐका, अमुक अमुक जिल्ह्यात, अमुक अमुक गावात, अमुक अमुक गल्लीत मला असा असा देह प्राप्त होणार आहे. आणि तुम्ही काय करा, पटकन दुसऱ्याच दिवशी तिथं या, मोठा दगड उचला आणि माझ्या डोक्यात घालून मला ठार करा. म्हणजे असं का गुरुजी? मला त्या देहातल्या देह भावना नको आहेत. सगळ्यांना समजावून सांगितलं. बघता बघता 8वा दिवस उजळला आणि देह पडला. वाईट वाटलं शिष्यांना, पण जे महत्त्वाचं काम सांगितलं होतं ते सगळेजण विसरून गेले. त्याचं एक कारण होतं, गुरुजींची संपत्ती अमाप होती. त्या संपत्तीसाठी शिष्यात वितंडवाद निर्माण झाला, भांडणं लागले. आणि भांडणं करता करता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 7 वर्षाचा कालावधी लोटला. महत्त्वाचं काम गुरुजींनी सांगितलेलं कुणाच्याच लक्षात राहिलं नाही. 7 वर्षानंतर एका शिष्याच्या लक्षात आलं, गुरुजींनी महत्त्वाचं काम सांगितलं होतं. पटकन शिष्य त्या गावात आला, ती गल्ली शोधली, खानाखुना शोधल्या, दगड उचलला. डोक्यात घालणार एवढ्या वेळात त्याला वाचा फुटली. सांगितलं, थांब, मारू नको. म्हणले, का? तुम्हीच सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं, अरे सांगितलं होतं, पण कधी सांगितलं होतं? दुसऱ्याच दिवशी ये म्हणून सांगितलं होतं. 7 वर्ष लोटलेत आता या देहात राहून. आता या देहातल्याच भावना मला गोड वाटायल्यात, आता तीच उपभोगू दे, आता मारू नको. विठ्ठल देह बदलला, देह भावना बदलली. पण कितीही देह बदला, आत्म्याच्या ठिकाणी असणारी सुप्त भावना आहे ती कधीच बदलत नाही, टिकून राहते. ती भावना आहे सुखप्राप्तीची. प्रत्येक जीवात्म्याच्या ठिकाणी एक ओढ आहे, ती म्हणजे सुखप्राप्तीची. चिंतन करा. सर्व सुखाची या आशा जन्म गेला,
आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशासी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सुख शोधता शोधता अख्खं जीवन कडं आलं महाराज. पण आली का सुखाची अनुभूती? सुखाच्या प्राप्ती करता आजपर्यंत सगळा खटाटोप केलाय, पण ती अनुभूती प्राप्त झालेली नाही. काय जर म्हणतील कसं काय महाराज, असं कसं काय म्हणता? कोण म्हणतं सुख मिळालं नाही? आम्ही तर सुखी आहेत बाबा. 10 मजली इमारत आहे आपली, आणि 50-50 लाखाच्या 4 गाड्या उभ्या आहेत दारात, 100 एकर ऊस आहे पट्ट्याचा, 2 डॉक्टर आहेत, 2 इंजिनियर आहेत, आणि तुम्ही म्हणताय सुख मिळालं नाही. तुमच्या आमच्या चष्म्यातली ही व्याख्या झाली सुख शब्दाची. पण संत, ग्रंथ आणि शास्त्रकार सुख शब्दाची एवढी संकुचित व्याख्या करत नाहीत करत. तुकोबारायांनी तर स्पष्ट सांगितले. तुकोबाराय म्हणतात, जर कुणी एखादा तुम्हाला म्हणत असेल सुख प्राप्त झालंय, तर त्याला प्रमाणपत्र मागा. कशाचं? सुखाचं. सुख प्राप्त झालंय म्हणतोस ना, चल दाखव प्रमाणपत्र. विशारद झालंय, दाखवा प्रमाणपत्र. अलंकार झाले, दाखवा प्रमाणपत्र. 12वी झाली, कशाहून झाली? उगच नुसती झाली का? नाही, दाखवा प्रमाणपत्र. 10वी झाली, दाखवा प्रमाणपत्र. तसंच सुख प्राप्त झालंय, दाखवा प्रमाणपत्र. तुकोबाराय म्हणले त्याला 3 प्रमाणपत्र मागा, आणि 3 पैकी एक जरी कमी असलं तरी त्याला सुख मिळालेलं नाही. 3 प्रमाणपत्र स्पष्ट वर्णन केले तुकोबारायने. विठ्ठला विठ्ठला आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. 3 प्रमाणपत्र सांगितले तुकोबारायने. निश्चिंतता हे पहिलं प्रमाणपत्र आहे. दुसरं प्रमाणपत्र आहे कायमचा विसावा, आणि तिसरं प्रमाणपत्र आहे तृष्णा संपणं. हे 3 प्रमाणपत्र ज्याच्या जवळ आहेत समजायचं त्यालाच सुख प्राप्त झालंय, आणि याच्यातलं एक जरी नसेल तर समजायचं डुप्लिकेट आहे, खोटं बोलायले. मग म्हणत नाहीत का बरेच माणसं म्हणतात, महाराज आता कसलीच चिंता राहिली नाही बघा आपल्याला, परवा दिवशीच रिटायर झालोय. काय म्हणतात ना, परवा दिवशीच रिटायर झालो, आता कसलीच चिंता नाही, फक्त सकाळी 6ला उठून लेकरं घेऊन पाठीवर जावं लागतंय. मग ही कोण आहे? अरे ती चिंता झाली ना. निश्चिंतता प्राप्त नसेल तर सुख प्राप्त नाही.
कायमचा विसावा प्राप्त झाला नसेल तर सुख प्राप्त नाही, आणि तृष्णेची धाव संपली नसेल तरीही सुख प्राप्त झालेलं नाही. विठ्ठल सुख म्हणतात कशाला मग? सुख आहे कसं? बघा, सुखाच्या अनेक व्याख्या केल्यात. प्रथमतः शास्त्रकारांनी केलेली व्याख्या सांगतो. शास्त्रकार म्हणतात, किम नाम सुख? सुष्ठुम खम करोती इति सुख. सुख शब्दात दोनच अक्षर आहेत, सु आणि ख. सु शब्दाचा अर्थ केलाय सु म्हणजे सुष्टुम, आणि सुष्टुम म्हणजे चांगलं. उपनिषदामध्ये ख शब्दाचा अर्थ केलाय खखेती इति ब्रह्म. सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे ब्रह्म. म्हणजेच अगदी सुटसुटीत व्याख्या आहे, ब्रह्माविषयीची चांगली अनुभूती प्राप्त करणं त्याचं नाव सुख. विठ्ठल ही झाली एक व्याख्या. आता दुसरी व्याख्या आहे का? न्यायदर्शनकारांनी सुखाची व्याख्या वेगळीच केली. न्यायदर्शनकार म्हणतात, अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम. दोन्ही वेदनाच आहेत. तफावत काय? एक अनुकूल आहे आणि एक प्रतिकूल आहे. अनुकूल वेदना झाली की त्याचंच नाव आहे सुख. अनुकूल वेदनेचं नाव सुख. ही दुसरी व्याख्या. आता तिसरी व्याख्या आहे का सुख शब्दाची? गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये व्याख्या केली आहे सुख शब्दाची. जो सुख धाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्रामा. जो सुख धाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्रामा. राम सिया राम जय जय राम. सुखाचं धाम म्हणजेच राम. हे गोस्वामी तुलसीदासांची व्याख्या. किती झाल्या? 3 झाल्या. आता चौथी व्याख्या आहे का सुख शब्दाची? हे सगळं शास्त्र ग्रंथ संत काय म्हणतात सुखाबद्दल ते सांगू लागलोय. चौथी व्याख्या आहे का सुख शब्दाची? श्री ज्ञानोबारायांनी भावार्थ दीपिकेमध्ये सुख शब्दाची व्याख्या करत असताना वर्णन केलंय. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. सुख तेगा किरीटी, दाविजेल तुझ दिठी. जे आत्मयाचे भेटी, जीवासी होय. ही ज्ञानोबरायांची व्याख्या. जीव आणि परमात्म्याच्या मिलनामध्ये जे घडेल त्याचं नाव सुख. किती व्याख्या झाल्या? 4. सगळ्या लक्षात राहिल्यात असं गृहीत धरून 5वी व्याख्या सांगतो. गृहीत धरायचं का दळायचे डबल? ब्रह्माविषयीची चांगली अनुभूती प्राप्त करणं त्याचं नाव सुख. अनुकूल वेदनेचं नाव सुख. जीव आणि परमात्म्याच्या मिलनाचं नाव सुख. सुख म्हणजेच राम. ही चौथी व्याख्या. ऐका आता 5वी व्याख्या ऐका. श्री तुकोबारायांना सुद्धा असाच प्रश्न एका साधकाने विचारला, महाराज सुख म्हणजे काय हो? सुख रूप साधुजा कोणी सांगा, सुख रूप तुझ्या कोणी सांगा.
पांडुरंगा सारी खातो नगरे हुंडले मुंडने काही नगरे हिंडले मुंडने काही सुखरूपाईचा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा रुपयेसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. तुकोबरांची अगदी स्पष्ट आणि सोपी व्याख्या आहे. सुख म्हणजे देव, सुख म्हणजे पांडुरंग. मग ते सुख जर प्राप्त करायचं असेल तर त्याकरता 3 प्रकारची कृपा साध्य करावी लागते. सुखप्राप्ती करता काय करावं लागतं? 3 प्रकारची कृपा सांगितली आहे. 3 प्रकारची कृपा मिळविल्याशिवाय सुख प्राप्त करून घेता येत नाही. बघा 3 प्रकारची कृपा. 1 शास्त्र कृपा, नंबर 2 सद्गुरु कृपा आणि नंबर 3 भगवंत कृपा. 3 प्रकारची कृपा. शास्त्र कृपा कशाला म्हणतात? फार काही विस्तृत न सांगता ज्ञान होय मोढा आणि अति मूर्खत्या दगडा. बघा ज्याला सुद्धा परिचयाचा नाही त्यानं फक्त ज्ञानेश्वरी उघडायची आणि बोट ठेवायचं ओवीवर आणि माऊली 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 म्हणत म्हणत फक्त बोट पारायण करायचं. अहो त्याला वाचता येते, खडखड नाही धडधड वाचता येते. धडक्याला वाचता येईल याच्यात काहीच आश्चर्य नाही. ज्यांना दिसतच नाही त्यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे. याचंच नाव आहे शास्त्रकृपा. विठ्ठल विठ्ठल शास्त्र कृपेनंतरची दुसरी जी कृपा आहे तिला सद्गुरु कृपा असं म्हणतात. ऐका, शास्त्र कृपेपेक्षा आणि भगवंत कृपेपेक्षा सुद्धा अत्यंत महत्वाची कृपा जर कोणती असेल तर ती सद्गुरु कृपा आहे. या 3 पैकी एका कृपेनं इतर 2 कृपा सहज प्राप्त होतात. ती कृपा म्हणजे सद्गुरु कृपा आहे. आणि एका सद्गुरूंची कृपा जर नसेल तर दुसऱ्या 2 कृपा असूनही काही उपयोग नाही. शास्त्र कृपा तर सोडाच, पण जगाच्या मालकाची जरी कृपा असेल तरी काही उपयोग नाही. खरंच काही उपयोग नाही. कसं काय? घडलेलं उदाहरण आहे ना. अहो ज्यांचा अभंग आपण चिंतन करता घेतलाय त्या नामदेव महाराजांच्या जीवनातील प्रसंग आहे. देवाला जेव घालणारे नामदेव महाराज अधिकार काय सामान्य आहे का? नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेव महाराजांचा अधिकार सामान्य नव्हता. जगाचा मालक नामदेव महाराजांच्या हातून भोजन करतो, सामान्य महिमा नाही हा. ते नामदेव महाराज संत संमेलनामध्ये कच्चे ठरले. गोरोबा काका परीक्षक होते. चालू परीक्षेतून जेव्हा पळ काढला नामदेव महाराजांनी, मुक्ताबाई मोठ्यानं ओरडल्या, नाम्या कच्चा.
आपल्याकडं म्हण आहे बघा, मारलेला वळ बुजतंय पण बोललेलं बोललेलं बुजत नाही महाराज. मारलेला वळ बुजतंय 10-5 दिवसानं, 15-20 दिवसानं, महिन्याभरानं. वाईट वाटलं, जगाच्या मालकाला जेव घालणारा नामान कच्चा कसा कच्चा आहे विचारतो म्हणले. आणि देवाच्या समोर येऊन उभारले म्हणले, देवा आज तुझा लाडका नामा कच्चा ठरला परीक्षेत. काय कच्चेपणे देवा माझं सांगा. मग पंढरीनाथ परमात्मा म्हणले, नामा खरंच सांगू का, खरंच तू कच्चा आहेस. म्हणले कसं काय कच्चं म्हणताय, तुम्ही बी मला कच्चं म्हणताय, कशानं कच्चा आहे सांगा. भगवान श्री पंढरीनाथांनी सांगितलं, म्हणले नामा तुझं कच्चेपण सांगण्याकरता आळंदीहून इथपर्यंत आलास म्हणले, मी तर तुझ्या जवळच उभा होतो. ज्या अर्थी मी तुला फक्त मंदिरात दिसतो हेच तुझं कच्चेपण आहे. वास्तविक वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ, तो नाही ऐसा ठाव उरला शिकवर. सर्व घटी रामा सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. भगवान परमात्मा सर्व व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, जिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची अरे मी सर्वत्र व्यापक असताना तुला फक्त मंदिरात दिसतोय, तुझं कच्चेपण आहे. म्हणले देवा पर्याय एकच पर्याय, म्हणले तुझ्यावर माझी कृपा आहे, म्हणजे जगाच्या मालकाची कृपा आहे, पण सद्गुरु कृपेमुळं तू अपरिपक्व आहेस. जा म्हणले औंढ्याला, विसोबा खेचरांची कृपा संपादन कर. विसोबा खेचराकडे पाठव. इतिहास सगळा माहिती आहे आपल्याला. नामदेव महाराजांनी जेव्हा विसोबा खेचरांचे चरण धरले, अनुग्रह मिळाला, साधना घडली, सेवा घडली. त्याच्या नंतरची नामदेव महाराजांची अवस्था आहे. आज मात्र कुत्र्यात सुद्धा देव दिसू लागला. भाकरीचं गाठोळं घेऊन कुत्रं पळू लागलं, त्याच्या पाठीमागं नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पळू लागले. म्हणून लागले, देवा नुसती भाकरी खाऊ नका म्हणले, तोटरा बसल, थांबा थोडंसं तूप लावून देतो. काय भाव आहे महाराज. सद्गुरु कृपेनंतर सर्वत्र व्यापक असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन होऊ लागलं. आजची जी अवस्था होती ती परिपक्व अवस्था होती. ज्यांच्या कृपेनं परिपक्व अवस्था प्राप्त झाली त्या सद्गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन करतात. सद्गुरूंना
कृपा केली सद्गुरु नाया पूर्ण कृपा गुरु नाया कृपा केली पूर्ण सद्गुरु नाया
पांडुरंग महाराज भेट गावी येलो गावी येलो माझ्या गावी येलो गावी येलो माझ्या सुख माझं गावी येलो माझ्या सुख माझं गावी येलो माझ्या सुख गावी येलो निघाली प्रेम काळा देव मोठा निघाली प्रेम काळा देव मोठा माझे सुख माझे रूप प्रेम कळा ज्ञान मोद्रा दिगल प्रेम कळा ज्ञान मोद्रा माझे सुख माझा माझे रूप माझा नामदेव महाराज सद्गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना वर्णन करतात आणि विशेषण वापरतात नायके. सद्गुरू नायके, नायक हे विशेषण वापरलंय. नायक शब्दाचा अर्थ जवळजवळ आपल्या सर्वांना पाठ आहे. कारण दिवस दिवस माणसं टी व्ही समोरच बसून असतात. कुठं? टी व्ही समोर. आणि टी व्ही जे काही असतं सिरियल चित्रपट त्याच्यात 3 गोष्टी ठरलेल्या आहेत: नायक, नायिका आणि खलनायक. चित्रपटात सिरियलमध्ये 3 गोष्टी ठरल्या आहेत: नायक, नायिका आणि खलनायक. आणि इथं या अभंगात सद्गुरूंना विशेषण वापरत असताना नामदेव महाराज सद्गुरूंना नायक म्हणतात. म्हणजे आपल्या डोहबळ शब्दात नायक म्हणजे हिरो. सद्गुरूला काय म्हणतात नामदेव महाराज? खरेच हिरो जर कोण असतील तर आमचे सद्गुरू आहेत. आता तुलना करू नये, पण कळण्याकरता तुलना करा. चित्रपटातला नायक काय करत असतो? दुष्ट प्रवृत्ती ठार करतो, सुख प्राप्त करून घेतो, तेव्हा चित्रपट संपतो. पण चित्रपट फक्त 3च तासाचा असतो. ज्याप्रमाणे चित्रपटातला नायक दुष्ट प्रवृत्ती ठार करतो, वाईटाचा खात्मा करतो, तसाच आमचा सुद्धा हिरो आहे इकडला परमार्थातला. तो सुद्धा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीत ज्यांच्यापासून बाधा उत्पन्न होते त्या सर्व बाधक गोष्टींचा खात्मा करतो. तो आमचा हिरो आहे परमार्थातला. ते म्हणजे आमचे सद्गुरू. बघा, अहो त्या हिरोला तर फायटिंग खेळावी लागते. काय चित्रपटातल्या हिरोला दाखवतात बघा, फायटिंग दाखवतात. पण आमच्या सद्गुरूंना फायटिंग सुद्धा करायची गरज नाही. नुसती यांची भेट झाल्याबरोबर पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची. नुसती यांची भेट झाली की परमार्थात पूर्णत्वाच्या प्राप्तीत जेवढं जेवढं बाधक आहे सगळं निघून जातं. तेही उठाउठी निघून जातं, पुन्हा माघारी येत नाही. पहिलाच शब्द वापरलाय पाप. पाप जातं.
आता पाप परमार्थात साधक आहे का बाधक आहे? पाप परमार्थात बाधक आहे. कसं काय? मंदिराकडे येऊ देत नाही. कोण येऊ देत नाही? पत्नी येऊ देत नाही का मंदिराकडे? तसं काहीच नाही. मग मंदिराकडं जी येऊ देत नाही त्याचं नाव काय? पाप. पूजा करू देत नाही. कोण? पाप. सत्कर्म करू देत नाही. कोण? पाप. नामचिंतन करू देत नाही. कोण? पाप. कीर्तन ऐकायला येऊच देत नाही. कोण? आलं तरी थापटून झोपी घालतंय. कोण? प्रमाण आहे. पळोनिया गेली झोप आणि होते पाप आडते. भक्ती साधनेत पाप बाधक आहे आणि ते आमच्या हिरोच्या नुसत्या भेटीनं निघून जाते महाराज. ते आमचे नायक म्हणजे सद्गुरू आहेत. सद्गुरू नायक पाप जाय. त्रिविध ताप सुद्धा जातो. त्रिविध ताप परमार्थात साधक आहे का बाधक आहे? बाधक आहे. दैन्य परमार्थात भक्ती साधनेत बाधक आहे. दुःख बाधक आहे. या सगळ्या बाधक गोष्टी निवृत्त होतात, निघून जातात आमच्या सद्गुरूंच्या भेटीनं, सद्गुरूंच्या कृपेनं. म्हणून नामदेव महाराज सद्गुरूंना खरे नायक म्हणतात. सद्गुरू नायके. अर्धी कच्ची कृपा केली नाही, शब्द वापरलेत. पूर्ण कृपा केली. पूर्ण कृपा करण्याकरता सद्गुरू परिपक्व अवस्थेला प्राप्त झालेले पाहिजेत. परिपक्व सद्गुरूच आपल्या शिष्याला परिपक्व अवस्थेला प्राप्त करून देऊ शकतात. नाहीतर आपल्याकडे मन आहे आडातच नाही, पौऱ्यात कुठून येईल? पौऱ्यात येण्यासाठी आडात पाहिजे. सद्गुरू परिपक्व अवस्थेला प्राप्त झालेले आमच्या जीवनामध्ये त्यांची भेट झाली आणि त्यांनी आमच्यावर कृपा करत असताना अर्धी कच्ची कृपा केली नाही, पूर्ण कृपा केली. म्हणून आम्ही आज भक्ती साधनेमध्ये रत आहोत. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली. पूर्ण कृपा केली म्हणजे काय केलं महाराज? महाराजांनी पुढे वर्णन केले. निज वस्तू दाविली माझी मज. माझीच वस्तू माझ्या सद्गुरूंनी मला दाखवली. आता इथं या वाक्यात अशी शंका उत्पन्न होते, आपलीच वस्तू आपल्याला दाखविण्याची गरजच नाही. काही गरज आहे का? काहीच गरज नाही. आपली वस्तू आपल्याला दाखवायची काय गरज आहे? पण आपली वस्तू आपल्याला दाखविण्याची गरज तेव्हा उत्पन्न होत असते जेव्हा आपल्याला आपल्या वस्तूचा विसर पडत असतो. आता सिद्धांत आहे का? ऐका, वर्णन केलंय शास्त्रामध्ये. प्राप्ताची प्राप्ती संभवत नाही, अप्राप्ताची प्राप्ती संभवते. पण जर प्राप्त वस्तू विषयी भ्रम निर्माण झाला तर मग मात्र प्राप्ताचीच प्राप्ती करून घ्यावी लागते. कळलं का? प्राप्त वस्तू विषयी जर भ्रम उत्पन्न झाला तर भ्रमामुळं ती प्राप्त असणारी वस्तू अप्राप्त वाटत असते किंवा त्याचं विस्मरण होत असतं आणि अशा त्या वेळेमध्ये प्राप्ताची प्राप्ती करून घेणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच प्राप्ताची प्राप्ती संभवते जेव्हा प्राप्त वस्तूविषयी भ्रम निर्माण झालेला असेल. आता कळण्यासाठी सांगतो. हे कळालं का नाही सांगता येत नाही. काय झालं? पत्नीला स्वप्न पडलं. आता स्वप्न काही पडतात. पत्नीला असं स्वप्न पडलं, मालक वनात गेलेत, घनदाट जंगल आहे आणि त्या घनदाट जंगलातून मालक रस्ता चाललेत आणि तेवढ्याच वेळात काय झालं? भला मोठा वाघ चवताळून अंगावर आला, धावत धावत आला आणि त्यानं पळत येऊन मालकाच्या अंगावर झाप टाकली. हे सगळं कुठं चालू होतं? स्वप्नात. आणि जेव्हा जेव्हा मालकाच्या अंगावर वाघानं झाप टाकली आहे, इकडं पत्नीनं मोठ्यानं ओरडायला चालू केलं, माझे मालक वाघानं खाल्ले, माझा आधार संपला, मी आता कशी जगू? मोठ्यानं ओरडायला चालू केला. जवळच मालक विश्रांती घेत होते. ते आवाज ऐकून ती खडबडून जागं झालं महाराज. डोळे चोळले आणि ऐकायला काय म्हणते. पत्नी म्हणत होती, माझे मालक वाघानं खाल्ले, माझा आधार संपला, मी आता कशी जगू? ती ऐकल्यावर बरोबर ही स्वतःला चिमटा घेऊन बघायले मी आहे का म्हणून. आणि चिमटा बसल्यावर लक्षात आलं मी इथंच आहे. आणि ही का असं म्हणायली?
हां नक्की हिला स्वप्न पडलं आहे. पटकन उठलं जागेहून, जवळ गेलं, तिला हलवून जागा करायला म्हणलं, ए काही कसं म्हणालीस, मी कुठंच गेलो नाही, मी वनात गेलो नाही, मला वाघानं खाल्लं नाही, मी तुझ्या जवळच आहे. पत्नीनं मात्र दणका सोडलाच नाही. तुम्हाला का काडी लावून फुकायचं आहे का? माझे मालक तर वाघानं खाल्ले की माझा आधार संपला. ती जवळ बसून म्हणाले, अगं मी जवळच आहे आणि तुम्हाला काय फुकून द्यायचं आहे का? मालकाने ओळखीलं, आता इथं दुसरं औषध चालत नाही. पटकन उठलो महाराज, ती उजव्या हाताची बाही अशी वरी सारली, एक पाय मागं सरकिवला, कळेल कण एक कानाखाली धडाका दिल्याबरोबर, अगं तुम्ही तर जवळच आहो. दृष्टांत संपला. हसण्याकरता नाही, मी काही विनोदाचारी आहे नाही, सिद्धांताकडं चला. दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्यासाठी असतो. सिद्धांत काय आहे बघा. जेव्हा पत्नी म्हणत होती माझे मालक वाघानं खाल्ले, माझा आधार संपला, त्यावेळेस मालक प्राप्त होते का अप्राप्त होते? प्राप्तच होते. प्राप्त पती राजांची अप्राप्ती वाटू लागली. कशामुळं? भ्रमामुळं. भ्रमामुळं प्राप्त वस्तूविषयी भ्रम निर्माण झाल्यानंतर प्राप्त वस्तू अप्राप्त वाटत असते, आणि तसं झालं. प्राप्त असणारी वस्तू अप्राप्त वाटू लागली. पण जेव्हा कानाखाली जाळ काढला, भ्रम निराश झाला आणि प्राप्ताचीच प्राप्ती झाली. याला म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. मला हे सांगायचं आहे, आपलीच वस्तू आपल्याला दाखविण्याची गरज तेव्हा पडते जेव्हा प्राप्त वस्तूविषयी भ्रम निर्माण होत असतो. विठ्ठला नामदेव महाराज म्हणतात, माझीच वस्तू माझ्या सद्गुरूंनी मला दाखवली. मग एक साधक म्हणला, महाराज ती वस्तू नेमकी कोणती सांगा. त्या वस्तूचं नाव अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलंय. माझे सुख मज माझे सुख मज दवियेल डोळा माझे सुख मज माझे सुख मज दावियेले डोळा दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा. माझंच सुख, प्राप्त असणारं सुख. अगोदरच मला ते प्राप्त होतं, फक्त विस्मरण झालं होतं. तसं सर्वांनाच सुख प्राप्तच आहे. कारण जीवो ब्रह्मैव नापरा, हा जीव देवाचा अंश असल्यामुळे ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. जीव देवाचा अंश असल्यामुळे तो भगवत स्वरूपच आहे. फक्त त्याला त्या स्वस्वरूपाचा विसर पडल्यामुळे सुखापासून तो दुरावला गेलाय. त्यानं पुन्हा परमात्मा म्हणजे सुख आपलंसं करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. आणि तेही मध्यस्थी कोण? तर सद्गुरू आहेत. मध्यस्थी कोण आहेत? सद्गुरू. ज्यांच्या कृपेमुळं परमात्म्याचं सुख प्राप्त होतं ते मध्यस्थी सद्गुरू आहेत. मध्यस्थी बी निबर असला पाहिजे बरं का. काय मध्यस्थी निबर असला. मध्यस्थी जर ढिला असला तर इसार देऊन बी कामं होत नाहीत. नाही खरंच होता. अनुभवातला आहे. आपण कितीतरी असे अनुभवलेत. इसार दिलाय पण मध्यस्थी ढिलाय, पुढचा सही करायला तयार नाही. आणि मध्यस्थी निबर आहे आणि पुढच्यानं किती बी चकल्या फकल्या देऊ द्या. निबर जर मध्यस्थी असला तर गचीला धरून आणता चल कर सही म्हणतं इसार घेतलास. बरं असं घडलंय का घडलं नाही?
घडलंय का घडलं नाही? घडलंय की. दरीला पंढरीचा चोर गुडघ्याला बांधून या दो. बरोबर आहे का? कुठं दोर बांधला? आम्हाला राहिलं का आता धरायचं? राहिलं का धरायचं? कुठं बांधला दोर? गळ्यालाच दोर बांधला महाराज. काय ही धमक, हे सामर्थ्य फक्त संतांच्या जवळ आहे. आणि ते सद्गुरू जर असतील काय तर मग काय कमी आहे महाराज? तेच आपल्याला आपलं शाश्वत सुख दाखवतात. सद्गुरू मध्यस्थी असावेत. नामदेव महाराज म्हणतात, परिपक्व अवस्थेला प्राप्त झालेले महात्मे मला सद्गुरू म्हणून लाभले. आणि त्यांनी काय केलं? माझे सुख मज दाबी येले डोळा. नुसतं सुखच दाखवलं नाही तर दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा. त्यांनी प्रेमकळा दिली आणि ज्ञानमुद्रा दिली. एकूण कला आहेत 64. किती कला? किती? 64 कला आहेत. त्याच्यातली एक जरी आली तरी माणूस असं इतभर हवेत चालतंय. किती? एक बी येऊ द्या. पण एकाला 64च्या 64 होत्या. किती होत्या? एकाकडं 64च्या 64 होत्या. एक बी कमी नव्हते. पण तरी महाराज पत्र लिहिता आलं नाही. कोराच कागद पाठविला. त्याच्यावर ज्ञानोबारांनी 65वी दिली. किती झाल्या? 65. त्या 65 कलेपैकीच अति महत्वाची कला म्हणजेच प्रेमकला आहे. प्रेमकला ती माझ्या सद्गुरूंनी दिली. अगोदर माझं देवावर प्रेम होतच की. मी देवाला जीव घातलंच की. पण त्या जेवू घालण्यात आणि आता सद्गुरू कृपेनंतर देवाला जेवू घालण्यात जमीन आसमानचं अंतर आहे. म्हणजे कसं काय? दम देऊन जीव घालीत होतो म्हणले आधी, पण आता त्याला दम द्यायची गरज नाही. आर्त साथ घातली, आर्त हाक मारली की ती पुढे येऊन उभारते आणि जेवतंय म्हणले. म्हणून परमार्थात भक्ती साधना करत असताना प्रेम कलेला अत्यंत महत्व आहे. प्रेमाविन भजन अर्थाविन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. प्रेमकळा दिली आणि ज्ञानमुद्रा सुद्धा दिली. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. पण हे सगळं कुठपर्यंत? सद्गुरु कृपा आहे तोपर्यंतच. सद्गुरूवरची निष्ठा संपली, भावना संपली काय का ज्ञानोबराय काय म्हणतात? शास्त्र जात अभ्यासिले, योगादिक आलो ढिले, तेथ मनो या पुले सानुकूळ श्री गुरु. श्री गुरु जोपर्यंत अनुकूल आहेत तोपर्यंतच सगळं नीट चलल म्हणले. श्री गुरु प्रतिकूल झाले की सगळं संपलं. विठाल विठाल. म्हणून शिष्य म्हणून आपलं कर्तव्य आहे सद्गुरूंची प्रसन्नता सतत टिकून ठेवली पाहिजे. आणि त्याकरता वाटेल तो खटाटोप करावा. सद्गुरू प्रतिकूल होऊ देऊ नयेत. कर्णाला सद्गुरू प्रतिकूल झाले. काय परिस्थिती घडली सर्वांना ज्ञात आहे. सद्गुरू प्रतिकूल झाले. कर्णासारख्याला सुद्धा पराभव वाट्याला आला. सद्गुरूंची प्रसन्नता, अनुकूलता ही भक्ती साधनेत नितांत गरजेची आहे. ती अनुकूलता आम्हाला प्राप्त झाली, आम्ही टिकून ठेवली. परिणामतः दिधली प्रेमकळा, ज्ञानमुद्रा सुद्धा प्राप्त झाली. त्या सद्गुरूंनी नुसती प्रेमकळा दिली नाही, ज्ञानमुद्रा दिली नाही, तर जन्म मृत्यूरूपी संसारातून त्यांनी मला मुक्त केलं. आता जन्मा नाही येणे ऐसे केले. म्हणून त्यांच्या ऋणातून मी कशा प्रकारे उत्तराई होऊ हे वर्णन 3ऱ्या चरणामध्ये केलेलं आहे. तया उत्तराई व्हावे कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. त्यांच्या ऋणातून मी कशा प्रकारे उत्तराई होऊ. वास्तविक उत्तराई होता येत नाही, पण जसं फुल नाही फुलाची पाकळी म्हणतात त्या न्यायाप्रमाणे सतत त्यांच्या सेवेत राहावं, त्यांच्या आज्ञेत राहावं. कारण फार काही उच्च कोटीची अवस्था त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे. तया उत्तराई व्हावे कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. आता जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी बाक. सर्व दुःखाला कारणीभूत जन्म आहे.
सगळ्यांना बरंच काही हवं हवं वाटतं, पण काय नको वाटतं याचा जर विचार केला तर एकच त्या यादीत नाव आहे, त्याचं नाव आहे मृत्यू. सगळं हवं हवं वाटतं, नको काय? मृत्यू नको. मृत्यू नको वाटत असेल तर एक संपवा, त्याचं नाव आहे जन्म. जन्माला येणं संपलं की मरायची गरजच पडत नाही. तुकोबराय म्हणतात ना, येणे तुका म्हणे येणे, येणं नसल्यामुळं जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. हे सगळं सद्गुरु कृपेने तया उत्तराई व्हावे कवन्या गुणे. जन्मा नाही येणे ऐसे केले. महाराज हे सगळं झालं कसं काय? म्हणले माझ्या सद्गुरूंनी मला जे मार्गदर्शन केलं ते निक्क होतं अभंगाचं शेवटचं चरण. नामा म्हणे दावी येली सो निक्की. नामा म्हणे निकी दावी येली सो नामा म्हणे
नामा म्हणे निक्की दावी येली सोय, न विसरावे पाय विठोबाचे. नामदेव महाराज म्हणतात निक्क मार्गदर्शन माझ्या सद्गुरूंनी मला केलं. निक्क म्हणजे कसलं? शुद्ध, ज्याच्यात कसलीच भेसळ नाही, त्याला निक्क म्हणतात. आता त्या निक्क्यात प्रकार आहेत. एक निक्क आहे आणि दुसरं निक्क म्हणजे निक्क आहे. दोन आहेत निक्के. कुठून ऐकलं हे? ऐकलं एका ठिकाणी चहा प्यायला गेलतो आणि मग घरी गेल्याबरोबर घरमालकानं पत्नीला सांगितलं, ओ महाराज आहेत बघा, निक्क्या दुधाचा चहा करा. आणि मग 10-12 भजनी मंडळ पाठीमागं आलं आणि मग दुसऱ्या वेळेस पुन्हा ऑर्डर दिली, ओ भजनी मंडळ बी आलंय बघा, निक्क्या म्हणजे निक्क्या दुधाचा चहा करा. म्हणलं आधी एक निक्क होतं ना आता 2 कसं काय आले? आणि जेव्हा पडताळणी केली बघितलं, एक निक्क होतं ती निक्कच होतं. आणि निक्क म्हणजे निक्क जी होतं ती आधा दूधवर आधा पाणी, ज्यादा डाले तो निक्क म्हणजे शुद्ध. माझ्या सद्गुरूंनी शुद्ध मार्गदर्शन केलं आणि सांगितलं न विसरावे पाय विठोबाचे. त्याचाच परिणाम माझे सुख मज दावी येले डोळा, दिदली प्रेमकळा ज्ञानमुद्रा. परमपूज्य आदरणीय मृदंग महर्षी परमपूज्य माने गुरुजी, भगवान श्री पंढरीनाथाकडे मी आवर्जून प्रार्थना करतो, गुरुजींना उदंड आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर लाभावं. कारण आजपर्यंतची ही पवित्र असणारी सेवा अनेक विद्यार्थी, असंख्य विद्यार्थी घडवलेत आणि घडवत आहेत. वारकरी संप्रदायाला बळकटी आणण्याचं, बळकटी मिळवून देण्याचं कार्य, सेवारूपी कार्य गुरुजी करत आहेत. आणि याकरता गुरुजींना उदंड आयुष्य, आरोग्य, ऐश्वर पंढरीनाथांनी प्रदान करावं अशी पंढरीनाथांच्या चरणी प्रार्थना. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली सोय नामा म्हणे नीती लावेली सोय. माझे
माझे सुख माझा दाबिले डोळा, माझे सुख माझा दाबिले डोळा, माझे सुख माझा दाविले डोळा, माझे सुख माझा दाविले डोळा, माझे सुख माझा दाबिले डोळा, माझे सुख माझा दाबिले डोळा, माझे सुख माझा दाविले माझे सुख माझा दाविले डोळा, विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, माझे सुख माझा दाबिले डोळा, माझे सुख माझा दाबिले डोळा, विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, माझे सुख माझा देवा, माझे मज सुख दाविले डोळा, विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, विधली प्रेम आ